नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग सावी धैर्यच्या रोमॅन्सने बहरून आलेला होता. सुरुवातीला आपल्याला असं दिसतं की सावी खाली येऊन बघते तर तिला मीटिंगची तयारी सुरू असलेली दिसते. तेव्हा अवंती वहिनी तिला सांगतात की ही मीटिंग धैर्यनेच बोलावलेली आहे. तिकडे दामिनी विलास भास्कर आणि इराला तिचा पुढचा प्लॅन समजावून सांगते. तेवढ्यातच नीता वहिनी तिथे येतात. त्यांना काहीतरी गडबड आहे असं जाणवतं. त्या लगेच सावीला कळवायला जातात, पण ती घाईघाईने धैर्याला बोलवायला निघालेली असते. ती वहिनींचं ऐकतच नाही. इकडे आता दामिनी अंगदला कॉल करून बोलावते. सावी धैर्याला बोलवायला रूममध्ये जाते. तेव्हा तो एका हाताने कसं तरी स्वेटर घालायचा प्रयत्न करत असतो. पण एका हाताने कसं स्वेटर घालणार बरं? सावी त्याची धडपड बघून मजा घेत हसत असते. तेव्हा धैर्य तिच्याकडे पाहून चिडतो आणि तिथं उभं राहून हसण्याऐवजी इथे येऊन माझी मदत कर असं सावीला म्हणतो. तेव्हा सावी म्हणते, त्यासाठी सावी प्लीज माझी मदत करशील का गं असं म्हणावं लागेल. तेव्हा धैर्य मोठ्याने प्लीज असं म्हणतो. मग सावी त्याला स्वेटर घालण्यासाठी मदत करते, पण धैर्य इतकी गडबड करत असतो. त्याच नादात तो असं काही पद्धतीने स्वेटर घालतो की एका स्वेटरमध्ये ते दोघंही अडकतात. आणि फक्त स्वेटरमध्येच नाही तर दोघं एकमेकांच्या डोळ्यात आणि मनातसुद्धा अडकलेले असतात. तेवढ्यातच इरा तिथे येते आणि सावी तुला भेटायला कोणीतरी अंगद आलाय असं सांगते. ते ऐकून सावीला खूप आश्चर्य वाटतं. हा घरी का आलाय असा विचार करत ती लगेच खाली जाते. धैर्य तिला आवाज देतो. तिच्या मागे जाण्याचा प्रयत्नसुद्धा करतो, पण अडखळतो. तेव्हा इरा त्याला अंगदचं नाव घेऊन सावी विरुद्ध भडकवत असते. इकडे खाली अंगद सावीला विनंती करत असतो की प्लीज मला एकदा धैर्य सरांना भेटू द्या, पण सावी साफ नकार देते. धैर्याला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही असं सांगते. पण दामिनी मॅडम मुद्दाम मीटिंगसाठी आलेल्या माणसांसमोर सावीला अंगदबद्दल तुझा ह्याच्याशी काय संबंध आहे, कोण आहे हा असं विचारते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य खूप चिडून खाली येतो. कुठं आहे तो अंगद? मला भेटायचं आहे त्याला. का खोटं बोललीस तू त्याला सावी? तुला वाटतं का की त्याची आणि माझी भेट होऊ नये असं विचारत असतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.